हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये जे आहे जे आपण पॉईंट क्लिअर केला होता तो होता बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन. ओके, अमाइन जे आहे ते बेसिक कॅरेक्टर शो करत असतात. त्याचे रिझन जे आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि त्याचं बेसिक कॅरेक्टर प्रूव्ह करण्यासाठी जे आहे आपण त्याची रिॲक्शन जी आहे ती HCl आणि H2SO4 सोबत जी आहे ती केली होती आणि डिझायरेबल प्रोडक्ट जो आहे तो तिथे फॉर्म झाला होता. ओके, आणि अमाइनला जे आहे ते आपण काय म्हणत असतो, लेविस बेस म्हणत असतो. त्याचबरोबर आपण त्याला काय म्हणत असतो, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस सुद्धा जे आहे ते कन्सिडर करत असतो. ओके, त्याच्यासाठी जे आहे ते तुम्हाला माहिती आहे, कारण अमाइन मध्ये नायट्रोजनवर लोन पेअर प्रेझेंट असते आणि तो जो आहे तो स्वतःची लोन पेअर जो आहे तो डोनेट करत असतो, म्हणून जे आहे ते त्याला लेविस बेस म्हणत असतात. त्याचबरोबर तो जो आहे तो ऍसिड कडून प्रोटॉन जो आहे तो ऍक्सेप्ट करत असतो, म्हणून त्याला लॉरी ब्रॉन्स्टेड बेस सुद्धा जे आहे ते कन्सिडर करत असतात. ओके, तर केमिकल प्रॉपर्टी मध्ये जे आहे ते आपण बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन हा पॉइंट जो आहे तो तिथे बघितला होता आणि बेसिक कॅरेक्टर कंपेअर करण्यासाठी जो पॉइंट आहे तो आपण केमिकल प्रॉपर्टी सर्व झाल्यानंतर जो आहे तो क्लिअर करणार. ओके, म्हणजे बऱ्याचदा कंपॅरिझनवर जे आहे ते क्वेश्चन विचारत असतात. तर एखादा अल्कोहोल दिलेला असतो, एखादा कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तो मेन्शन केलेला असतो, एखादा अल्केन जो आहे तो मेन्शन केलेला असतो आणि एखादा अमाइन दिलेला असतो. अँड क्वेश्चन त्याच्यावर असा असतो, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बेसिसिटी ऑर इन देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी. ओके, तर अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जे आहे ते विचारत असतात. तर ते जे रिलेटिव्ह कंपॅरिझन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. पण पहिली केमिकल प्रॉपर्टी जी आपण बघितली होती अमाइनच्या बाबतीत ती कुठली होती, बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन. ओके, तर आता याच्यामध्ये दुसरी केमिकल रिॲक्शन जी आहे, केमिकल प्रॉपर्टी जी आहे जी आपल्याला अमाइनची बघायची आहे ती आहे ऍसिटिलेशन ऑफ अमाइन. ओके, आता याच्यानंतर 11th मध्ये जे आहे ते आपण ह्या रिॲक्शन बघितलेल्या आहेत. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन, बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. ओके, तर आता याच्यामध्ये त्या फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन सारखीच जी रिॲक्शन आहे ती आपल्याला इथे बघायची आहे, फक्त ती अमाइनच्या बाबतीत बघायचं आहे. त्याला आपण म्हणणार ऍसिटिलेशन ऑफ अमाइन. ओके, पण आता नेमकं ऍसिटिलेशन ऑफ अमाइन कशाला म्हणत असतात? ओके, ऍसिटिलेशन ऑफ अमाइन तुम्ही डिफाइन करत असताना किंवा त्याला जे आहे ते डिस्क्राईब करत असताना असं म्हणू शकता. ओके, अमाइन मध्ये जे आहे प्रायमरी अमाइन असेल किंवा सेकंडरी अमाइन असेल, तर प्रायमरी अमाइन मध्ये नायट्रोजनला जे आहे ते 2 हायड्रोजन अटॅच असतात आणि सेकंडरी अमाइन मध्ये जे आहे ते नायट्रोजनला जो आहे तो एकच हायड्रोजन जो आहे तो अटॅच असतो, बरोबर आहे. आणि टर्सरी अमाइन मध्ये जे आहे ते नायट्रोजनला 3ही अल्किल ग्रुप अटॅच असतात, हायड्रोजन अटॅच नसतो. ओके, मग आपल्याला जर ऍसिटिलेशन घडवून आणायचं असेल तर आपण ऍसिटिलेशन अशा अमाइनचं घडवून आणू शकतो की ज्या अमाइन मध्ये नायट्रोजनला एक तरी हायड्रोजन अटॅच आहे. ओके, 1 किंवा 2 हायड्रोजन अटॅच आहे, त्याचं जे आहे ते आपण ऍसिटिलेशन जे आहे ते घडवून आणू शकतो. ओके, बट व्हॉट इज मीन बाय द ऍसिटिलेशन ऑफ अमाइन? ओके, द रिॲक्शन इन विच द हायड्रोजन ॲटम ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ अमाइन इज रिप्लेस्ड बाय ऍसिटिल ग्रुप विच. आता याच्यामध्ये जो आहे कुठला ऍसिटिल ग्रुप, तर आता हा जो आहे COCH3. ओके, तर याला काय म्हणत असतात, ऍसिटिल ग्रुप. ओके, त्याला जे आहे ते आपण जनरली अशा प्रकारे रिप्रेझेंट करत असतो, CH3C डबल बॉन्ड O. ओके, तर हा जो CH3C डबल बॉन्ड O आहे, COCH3 ग्रुप आहे, हा आहे ऍसिटिल ग्रुप. ओके, आणि अमाइनची रिॲक्शन जर आपण एखाद्या ऍसिटिलेटिंग एजंट सोबत जर केली तर अमाइन मधला हायड्रोजन ॲटम जो नायट्रोजनला अटॅच आहे तो जर रिप्लेस होत असेल ऍसिटिल ग्रुपनी, ओके, COCH3 ग्रुपनी, तर त्या रिॲक्शनला जे आहे ते आपण काय म्हणू शकतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, ऍसिटिलेशन म्हणू शकतो. Okay, the reaction in which the hydrogen atom which is attached to the nitrogen atom in case of amine is get replaced by acetyl group, then that reaction will be called as a acetylation of amine. Okay, तर आपण ऍसिटिलेशन घडवून आणण्यासाठी जनरली जे आहे 2 ऍसिटिलेटिंग एजंट जे आहे ते यूज करत असतो. एक आहे ऍसिटिल क्लोराइड, ओके, आणि दुसरा जो आहे तो आहे ऍसिटिक अनहायड्राइड. आता याच्यामध्ये या रिॲक्शन मध्ये जे आहे ते आपल्याला पर्टिक्युलरली जे आहे ते प्रायमरी अमाइनची रिॲक्शन कशी घडून येणार, सेकंडरी अमाइनची रिॲक्शन कशी घडून येणार, ओके, ऍसिटिलेटिंग एजंट सोबत. त्याचबरोबर जे आहे ते टर्सरी अमाइन रिॲक्शन शो करतो की नाही शो करत हे जर आपल्याला जर बघायचं असेल त्याच्यासाठी जे आहे ते आपल्याला
प्रत्येकासोबत जे आहे ते तिथे इंडिव्हिज्युअली जे आहे ती रिॲक्शन घडून आणावी लागेल, म्हणजे जो आहे तो तिथे कन्सेप्ट क्लिअर होणार. कारण याच्यामध्ये जे आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ विल यू डिस्टिंग्विश प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन फ्रॉम टर्सरी अमाइन. ओके, प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन आहे आणि टर्सरी अमाइन आहे. तर प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन जो आहे तो टर्सरी अमाइन पासून तुम्ही कसा जो आहे तो वेगळा करू शकता किंवा त्यांच्यापासून जो आहे तो डिस्टिंग्विश करू शकता. तर ही डिस्टिंग्विश टेस्ट सुद्धा जी आहे ती बऱ्याचदा जी आहे ती विचारलेली आहे. त्याच्यासाठी मी आता इथे एक्झाम्पल जे घेतलेले आहेत, मी जनरल एक्झाम्पल घेतलेले आहेत, पण आता याच्यामध्ये हे जे मी इथे मेन्शन केलेले आहे तो प्रायमरी अमाइन जो आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हा NH2 आहे, अल्किल अमाइन आहे. इथे इथिल असू शकतो, मिथिल असू शकतो, कुठलाही अल्किल ग्रुप असू शकतो. ओके, तर हा जो आहे हा अल्किल अमाइन आहे. आता ऍसिटिलेटिंग एजंट जे आहे तर इथे मी जो आहे तो ऍसिटिल क्लोराइड घेतलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो प्रायमरी अमाइन आहे त्याची रिॲक्शन मी दुसऱ्या ऍसिटिलेटिंग एजंट सोबत जी आहे ती घडून आणलेली आहे. तर तो कुठला घेतलेला आहे, ऍसिटिक अनहायड्राइड. ओके, कुठला घेतलेला आहे, ऍसिटिक अनहायड्राइड. मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा प्रायमरी अमाइन आहे. या प्रायमरी अमाइनची रिॲक्शन जी आहे ती मी कशासोबत केलेली आहे, ऍसिटिल क्लोराइड सोबत जर केलेली असेल तर आता याच्यामध्ये या अमाइन मध्ये नायट्रोजनला अटॅच असलेला जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन रिप्लेस होणार या ऍसिटिल ग्रुपनी, CH3CO ग्रुपनी, CH3CO ग्रुपनी. आणि त्याच्यानंतर या अमाइन मधल्या नायट्रोजनला अटॅच असलेला जो हायड्रोजन जो रिप्लेस होणार आहे तो हायड्रोजन जो आहे तो या Cl सोबत रिॲक्ट होणार, बाय प्रोडक्ट जो आहे तो तिथे फॉर्म होणार HCl. आणि हा जो CH3CO ग्रुप आहे हा नायट्रोजनला अटॅच होणार, म्हणजेच काय घडून येणार, ऍसिटिलेशन घडून येणार. म्हणून मी हेडिंग काय दिलेलं आहे इथे, ऍसिटिलेशन ऑफ अमाइन. आता जो प्रोडक्ट मिळेल तो कसा असेल, तर आता याच्यामध्ये इथे आहे R. ओके, त्याच्यानंतर आहे NH, कारण इथला एक हायड्रोजन आणि हा Cl, बाय प्रोडक्ट काय असेल इथे तुमचा HCl. हा जो आहे हा तुमचा बाय प्रोडक्ट असेल, म्हणजेच हा जो COCH3 ग्रुप आहे तो कशाला अटॅच होणार, इथल्या NH ला अटॅच होणार. म्हणजेच आता इथे जो आहे इथे C डबल बॉन्ड CH3. ओके, असा जो आहे तो प्रोडक्ट फॉर्म होणार. आता याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे याचं नेमिंग कसं असेल, तर आता याच्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात येत असेल हा जो आहे हा ऍसिटिल ग्रुप आहे, बरोबर आहे. CH3 C डबल बॉन्ड ऍसिटिल ग्रुप आहे, एकच ऍसिटिल ग्रुप आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो इथे, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. आता याच्यामध्ये हा जो पॅरेंट कंपाऊंड आहे तो कुठला आहे, अल्किल अमाइन. आता याच्यामध्ये या अल्किल ग्रुपला जो आहे तो आपण इथे जनरल मेन्शन केलेला आहे, कुठलाही जो आहे मिथिल किंवा इथिल किंवा प्रॉपिल कुठलाही जो आहे तो अल्किल ग्रुप मेन्शन केलेला नाहीये, तिथे जनरल रिॲक्शन आपण बघून राहिलेला आहे. आणि इथे जो आहे तो मोनो ऍसिटिल ग्रुप जो आहे, एकच ऍसिटिल ग्रुप जो आहे तो तिथे प्रेझेंट आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, मोनो ऍसिटिल. इथे आहे अल्किल आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, अमाइन. मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन जो आहे तो इथे फॉर्म होणार. ओके, आणि या रिॲक्शन मध्ये जे आहे हायड्रोजन आणि हॅलोजनचा लॉस घडून येणार, म्हणून याला काय म्हणणार आपण इथे, डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणणार. काय म्हणणार, डिहायड्रो हॅलोजिनेशन. त्याचबरोबर आता याच्यामध्ये जे आहे इथे ब्रेकिंग जे घडून आलेलं आहे ते ब्रेकिंग जे आहे ते इथे घडून आलेलं आहे. ओके, कारण इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती क्लोरीन पेक्षा कमी आहे, म्हणून या बॉन्ड मधले जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते क्लोरीनने स्वतःकडे ओढून घेतले, म्हणजे क्लोरीनवर चार्ज कुठला आला, निगेटिव्ह. कार्बनवर चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह. ओके, मग या निगेटिव्हली चार्ज Cl नी इथला हायड्रोजन ऑब्स्ट्रॅक्ट केला, H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो ऑब्स्ट्रॅक्ट केला, काय फॉर्म केला, HCl. आणि त्याच्यानंतर हा जो COCH3 आहे ऍसिटिल ग्रुप जो आहे तो या नायट्रोजनला अटॅच झाला. प्रोडक्ट जो आहे तो तुम्हाला काय मिळाला, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. ओके, आता याच्यामध्ये असायलेशन जसं आपण ऍसिटिल क्लोराइडच्या प्रेस मध्ये इथे घडून आणलेलं आहे. ओके, इथे जे प्रोडक्ट फॉर्म होत असतात, म्हणजेच इथे प्रायमरी अमाइन सोबत ऍसिटिल क्लोराइड किंवा ऍसिटिक अनहायड्राइडची रिॲक्शन जर केली तर इथे जो प्रोडक्ट फॉर्म होत असतो तो जनरली क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्स जो आहे या फॉर्म मध्ये जो आहे तो तिथे प्रोडक्ट मिळत असतो. आणि ही रिॲक्शन जी आहे ती विकली बेसिक मीडियमच्या प्रेझेन्स मध्येच घडून येत असते, म्हणजेच इथे विकली बेसिक मीडियम जे आहे ते जनरली कुठलं यूज करत असतात, पायरिडीन. पायरिडीन या सॉल्व्हंट मध्ये या मीडियम मध्ये जी आहे ती रिॲक्शन जी आहे ती घडून येत असते आणि त्याच्यानंतर जो आहे तो प्रोडक्ट इथे फॉर्म होत असतो. राईट, आता याच्यामध्ये प्रायमरी अमाइनच आहे, त्याची रिॲक्शन मी जी आहे दुसऱ्या असायलेटिंग एजंट सोबत जी आहे ती घडून आणलेली आहे. दुसरा असायलेटिंग एजंट जो आहे तो कुठला घेतलेला आहे मी, ऍसिटिक अनहायड्राइड. इथला आता याच्यामध्ये इथे जे आहे ते तिथे हेट्रोलिसिस घडून येणार.
हेट्रोलिसिस घडून आल्यानंतर CH3 C डबल बॉन्ड O, पण या बॉन्ड मधले जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार. बॉन्ड ब्रेक झाला, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि हा ऍसिटिल ग्रुप जो आहे तो इथल्या हायड्रोजनला रिप्लेस करणार. ओके, आणि तो नायट्रोजनला अटॅच होणार आणि मग इथला जो हायड्रोजन आहे H पॉझिटिव्ह आयन आहे तो ऑक्सिजनला O निगेटिव्हला अटॅच होणार. म्हणजे दोनही रिएक्शन मध्ये प्रोडक्ट सारखेच मिळणार, फक्त बाय प्रोडक्ट जे आहे ते वेगळे असतील. मग आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट कसा असेल, तो अशा प्रकारचा असेल RNH, ओके, C डबल बॉन्ड O CH3. ओके, अशा प्रकारचा जो प्रोडक्ट आहे तो इथे फॉर्म होणार, RNH C डबल बॉन्ड O CH3. प्रोडक्टचं नाव मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. आता त्याच्यानंतर इथला हायड्रोजन जो आहे तो रिप्लेस झालेला आणि हा ग्रुप अटॅच झालेला आहे. मग इथला हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच झाला तर काय होणार, CH3 C डबल बॉन्ड O OH. ओके, म्हणजे जो बाय प्रोडक्ट आहे तो तुम्हाला कुठला मिळेल, CH3 C डबल बॉन्ड O OH. ओके, इथे जो आहे तो ऍसिटिक ऍसिड जो आहे तो तिथे बाय प्रोडक्ट मिळणार. ओके, तर आणि प्रोडक्ट जो आहे तो दोनही रिएक्शन मध्ये काय असेल, सारखा असेल. म्हणजेच तुम्हाला इथे काय पॉइंट आउट करायचं आहे लक्षात आलं, जर आपण प्रायमरी अमाइनची रिएक्शन एखाद्या असायलेटिंग एजंट सोबत केली, मग तो असायलेटिंग एजंट तुम्ही ऍसिटिक क्लोराईड घेऊ शकता किंवा ऍसिटिक अनहायड्रेट घेऊ शकता. आणि रिएक्शन जी आहे ती कोणाच्या प्रेस मध्ये घडून येत असते, वीकली बेसिक मीडियमच्या प्रेस मध्ये घडून येत असते, पायरिडीनच्या प्रेस मध्ये घडून येत असते. पायरिडीन या सॉल्व्हंटच्या प्रेस मध्ये जे आहे ती रिएक्शन घडून येत असते. आणि प्रायमरी अमाइनची रिएक्शन असायलेटिंग एजंट सोबत झाल्यानंतर जो प्रोडक्ट मिळत असतो तो प्रोडक्ट कुठला असतो, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. हा जो प्रोडक्ट आहे तो इथे फॉर्म होत असतो. आता याच्यामध्ये बघा, इथे आपल्याला एकच ऍसिटिल ग्रुप जो आहे तो इथे दिसून राहिलेला आहे, या केस मध्ये सुद्धा आणि या केस मध्ये सुद्धा, म्हणून आपण मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन म्हटलेला आहे. ओके, पण आपण याला जो आहे तो अमाइड सुद्धा जे आहे ते कन्सिडर करू शकतो. आता याच्यामध्ये जे आहे ते आपण याला अमाइड कसं कन्सिडर करू शकतो. आता याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे R C डबल बॉन्ड O NH2, याला काय म्हणत असतात, अमाइड. ओके, आणि त्याच्यानंतर RNH2 याला काय म्हणत असतात, अमाइड. बरोबर आहे. तर आता याला आपण जे आहे ते अमाइडचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा कन्सिडर करू शकतो. ते कसं, आता याच्यामध्ये बघा RCONH2, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये हा झाला R, ओके, हा झाला CO आणि त्याच्यानंतर NH2, फक्त NH2 च्या ऐवजी काय NH आहे, कारण इथला हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे या अल्किल ग्रुपने. मग आता मी याला पॅरेंट कंपाऊंड जर अमाइड कन्सिडर केलं तरी चालेल. ओके, RCONH2, RCONH2 हा झालेला आहे अमाइड आणि इथे NH2 नाहीये, इथला हायड्रोजन रिप्लेस झालेला अल्किल ग्रुपने. मग तुम्ही याला N काय N, कारण नायट्रोजनला डायरेक्टली अल्किल ग्रुप अटॅच आहे. N अल्किल अमाइड म्हटलं तरी चालेल, N अल्किल अमाइड म्हटलं तरीही चालेल. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये हा झालेला आहे अमाइड, पण या R च्या ऐवजी जर इथे काय असेल, अल्किल ग्रुप कुठला असेल, CH3 असेल, तर याला काय म्हणत असतात, ऍसिटामाइड. काय म्हणत असतात, ऍसिटामाइड. ओके, तर हा जो आहे हा आहे ऍसिटामाइड. ओके, मग आता याच्यामध्ये दोन्ही केस मध्ये बघा, CH3 C डबल बॉन्ड O NH2, CH3 C डबल बॉन्ड O NH2, इथे NH आहे. ओके, पण NH2 जो आहे तो आपण इथे कन्सिडर केलेला आहे. जर आपण याला जर R अटॅच नसेल तर आपण त्याला NH2 कन्सिडर करणार. मग हा जो पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, याच्यामध्ये ऍसिटामाइड आहे, इथे ऍसिटामाइड आहे, इथे ऍसिटामाइड आहे. ओके, पण या नायट्रोजनला अटॅच असलेला हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे अल्किल ग्रुपने, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, नायट्रोजनला अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणून N अल्किल आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला, अमाइड, आणि तो अमाइड कुठला आहे, ऍसिटामाइड आहे. म्हणून याला तुम्ही जे आहे N अल्किल ऍसिटामाइड म्हटलं तरीही चालेल किंवा मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन जे आहे ते कन्सिडर केलं तरीही चालेल. म्हणजेच प्रायमरी अमाइन पासून जो आहे जो प्रोडक्ट मिळून राहिलेला आहे तो प्रोडक्ट कुठला आहे तुमचा, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते प्रायमरी अमाइनचं जे आहे ते ऍसिटिलेशन लक्षात आलं. आता याच्यामध्ये आपण जे आहे ते सेकंडरी अमाइन सोबत जे आहे ती रिएक्शन घडून आणू. तर आता इथे मी प्रायमरी अमाइन घेतला होता, आता याच्यामध्ये जो आहे तुम्ही इथे सेकंडरी अमाइन जो आहे तो घेतोय. ऍसिटिलेटिंग एजंट जे आहे
ऍसिटिक अनहायड्रेट किंवा ऍसिटिल क्लोराईड दोनपैकी कुठलाही जो आहे तो तुम्ही ऍसिटिलेटिंग एजंट जो आहे तो यूज करू शकता. ओके, तर आता याच्यामध्ये फक्त क्वेश्चन मध्ये कसं विचारलेलं आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये जर असं विचारलं असेल व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिक अनहायड्रेट ऑन इथिलामाइन, मग आता याच्यामध्ये असायलेटिंग एजंट जो आहे तो तुम्हाला ऍसिटिक अनहायड्रेट घ्यावा लागेल. तर आता याच्यामध्ये असायलेटिंग एजंट जे आहे मी दोघांसोबत जी आहे ती रिएक्शन दाखवतोय, कारण दोघांमधला प्रोडक्ट जो आहे तो सारखाच असेल, कारण दोघांचं वर्क एकच आहे, COCH3 ग्रुप प्रोव्हाइड करणे. ओके, आता याच्यामध्ये मी सेकंडरी अमाइन घेतोय R NH R. ओके, त्याच्यानंतर इथे सुद्धा R NH R. ठीक आहे, सेकंडरी अमाइन आहे. नायट्रोजनला जे आहे ते दोन अल्किल ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे, आणि इथे सुद्धा जो आहे नायट्रोजनला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहे. अगोदरच्या केसमध्ये नायट्रोजनला जे आहे ते दोन हायड्रोजन आणि एक अल्किल ग्रुप होता, आता इथे दोन अल्किल ग्रुप आणि एक हायड्रोजन आहे. आता याची रिएक्शन जर याच्यासोबत केली तर याच्याकडे रिप्लेसेबल फ्री हायड्रोजन ॲटम अवेलेबल आहे, म्हणून याची रिएक्शन याच्यासोबत घडून येऊ शकते. ओके, मग आता याच्यामध्ये या सेकंडरी अमाइनची रिएक्शन, ओके, सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर आता आपण इथे ऍसिटिल क्लोराईड सोबत जर केली तर इथे जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट अशा प्रकारचा असेल, इथला हायड्रोजन आणि हा Cl, बाय प्रोडक्ट काय मिळणार HCl. मग हा जो COCH3 ग्रुप आहे तो कशाला अटॅच होणार, नायट्रोजनला. मग जो प्रोडक्ट मिळेल तो असा असेल R N R C डबल बॉन्ड O CH3, राइट. R N R नायट्रोजनला अटॅच होणार COCH3 ग्रुप, आणि इथला Cl आणि इथला H, बाय प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला HCl, राइट. या केस मध्ये सुद्धा जे आहे ऍसिटिक अनहायड्रेट सोबत रिएक्शन केली प्रोडक्ट सेम मिळेल. इथला हायड्रोजन हा जो आहे तो ऑक्सिजनला अटॅच होणार, बाय प्रोडक्ट फक्त दोनही रिएक्शन मधला वेगळा असेल, तर CH3COOH बाय प्रोडक्ट मिळेल, आणि हा जो COCH3 आहे तो नायट्रोजनला अटॅच होणार, म्हणजे जो प्रोडक्ट मिळेल तो असा असेल R N R C डबल बॉन्ड O CH3. ओके, आणि त्याच्यानंतर जो बाय प्रोडक्ट असेल तो असेल CH3COOH. ओके, CH3COO आणि त्याच्यानंतर इथला H म्हणजे CH3COOH. बाय प्रोडक्ट काय मिळाला, ऍसिटिक ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तो बाय प्रोडक्ट मिळाला. तर आता त्या रिएक्शन मध्ये आणि या रिएक्शन मध्ये डिफरन्स काय, दोनही रिएक्शन मध्ये ऍसिटिलेशन घडून आलं. ओके, ऍसिटिल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप जो आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुप अमिनो ग्रुप आहे, अमिनो ग्रुप मधल्या नायट्रोजनला ऍसिटिल ग्रुप अटॅच झाला, आणि त्याच्यानंतर जो आहे तो तिथे डिझायर प्रोडक्ट फॉर्म झाला. पण दोनही प्रोडक्ट मध्ये काय डिफरन्स आहे, तर तिथे नायट्रोजनला एकच अल्किल ग्रुप अटॅच होता आणि इथे नायट्रोजनला दोन अल्किल ग्रुप आहे. त्याच्यामुळे जर आपण सेकंडरी अमाइनची रिएक्शन ऍसिटिल क्लोराईड सोबत जर केली तर तिथे जो प्रोडक्ट तुम्हाला मिळत असतो त्या प्रोडक्टचं नेमिंग कसं असेल, तर आता इथे ऍसिटिल ग्रुप एकच आहे म्हणून याला म्हणू शकतो मोनो ऍसिटिल, पण इथे नायट्रोजनला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन. काय म्हणू शकतो, मोनो ऍसिटिल, दोन अल्किल आहे, डायअल्किल, पॅरेंट फंक्शनॅलिटी कुठली आहे, अमाइन, मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन हा प्रोडक्ट मिळणार. इथे पण तेच. ओके, तर आता याच्यामध्ये मोनो ऍसिटिल दोन अल्किल ग्रुप आहे, डायअल्किल, आणि पॅरेंट फंक्शनॅलिटी कुठली आहे, अमाइन, म्हणजे प्रोडक्ट कुठला मिळालेला आहे तुम्हाला, मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन. मग आता दोन रिएक्शन मध्ये डिफरन्स बघा. जर प्रायमरी अमाइनची रिएक्शन केली ऍसिटिलेटिंग एजंट सोबत तर प्रोडक्ट काय मिळत असतो, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन हा प्रोडक्ट मिळत असतो, आणि जर सेकंडरी अमाइन सोबत जर रिएक्शन केली तर प्रोडक्ट काय मिळत असतो, मोनो ऍसिटिल बट डायअल्किल अमाइन जो आहे तो प्रोडक्ट इथे फॉर्म होत असतो. ओके, म्हणजे दोघांमध्ये जे आहे ही आपण डिस्टिंग्विश टेस्ट का कन्सिडर करून राहिलेलो आहे, कारण कुठल्याही ऍसिटिलिंग एजंटची रिएक्शन जर प्रायमरी किंवा सेकंडरी अमाइन सोबत जर केली तर तिथे जे मिळणारे प्रोडक्ट असतात ते तिथे वेगळे असतात. ओके, तर होप तुम्हाला ही रिएक्शन जी आहे ती लक्षात आली असेल, बरोबर आहे. मग आता समजा मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की हा मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन आहे, जर आपण त्याला अमाइडचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला तर, ओके, तर अमाइडचा डेरिव्हेटिव्ह जर कन्सिडर केला तर नेमिंग कसं प्रकारे होणार बघा. ओके,
आता मी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, CH3 C डबल बॉन्ड O NH2 RCO NH2 याला म्हणत असतात अमाइड. इथे आहे CH3 म्हणून याला काय म्हणणार, R च्या ऐवजी इथे अल्किल ग्रुप कुठला आहे CH3, मग याला काय म्हणणार आपण इथे ऍसिटामाइड. कन्सिडर दिस कंपाऊंड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिटामाइड. ओके, कारण CH3 C डबल बॉन्ड O NH2 याच्यामध्ये फक्त काय झालंय, इथले हायड्रोजन रिप्लेस झालेले आहे अल्किल ग्रुपनी, मग आपण अमाइडचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करू. मग हा झाला ऍसिटामाइड CH3CO NH2 दॅट विल बी कॉल्ड एज ऍसिटामाइड. मग यालाही आपण म्हणू CH3CO NH2, फक्त इथले दोन हायड्रोजन रिप्लेस झालेले दोन अल्किल ग्रुपनी, पण याला डेरिव्हेटिव्ह कशाचा कन्सिडर केलेला आपण इथे ऍसिटामाइडचा. मग आता इथे नायट्रोजनला दोन अल्किल ग्रुप आहे, मग तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, नायट्रोजनला अल्किल आहे, नायट्रोजनला अल्किल आहे, N N N कॉमा N कॅपिटल N. ओके, म्हणजे नायट्रोजनला डायरेक्टली अटॅच असल्यामुळे N N डायअल्किल N N डायअल्किल ऍसिटामाइड असं म्हटलं तरी चालेल. ओके, म्हणजे तुम्ही अमाइड डेरिव्हेटिव्ह जो आहे तो तिथे कन्सिडर करू शकता, किंवा नेमिंग करत असताना जे आहे ते तुम्ही मोनोऍसिटिल डायअल्किल अमाइड अशा प्रकारे सुद्धा जे आहे ते तुम्ही नेमिंग करू शकता. ओके, म्हणजेच तुम्हाला इथे जे आहे ते पॉइंट काय लक्षात ठेवायचं आहे ते जे आहे ते महत्वाचं आहे. प्रायमरी अमाइन सोबत जर रिएक्शन केली, ऍसिटिलेटिंग एजंट सोबत जर केली प्रायमरी अमाइनची रिएक्शन, ओके, पायरिडीनच्या प्रेन्स मध्ये, तर प्रोडक्ट कुठला मिळत असतो, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. ओके, आणि तीच सेम रिएक्शन जी आहे जर आपण सेकंडरी अमाइन सोबत जर केली, तर सेकंडरी अमाइन सोबत रिएक्शन केल्यानंतर जो प्रोडक्ट मिळत असतो तो प्रोडक्ट कुठला असतो, मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन. ओके, आली सेकंडरी अमाइनची रिएक्शन लक्षात. आता आपण जे ही सेम रिएक्शन जी आहे ती आपण बघू टर्सरी अमाइनच्या बाबतीत पॉसिबल आहे की नाही. ओके, NR हा आहे टर्सरी अमाइन, बरोबर आहे. टर्सरी अमाइन कशाला म्हणत असतात, अमोनियामध्ये नायट्रोजनला अटॅच असलेले तीनही हायड्रोजन रिप्लेस होत असतील तीन अल्किल किंवा अरिल ग्रुपनी, तेव्हा जो अमाइन फॉर्म होत असतो त्याला काय म्हणत असतात, टर्सरी अमाइन म्हणत असतात. ओके, आता याची रिएक्शन जर आपण आता याच्यासोबत केली, रिएक्शन घडून येणार नाही. नो रिएक्शन नो प्रोडक्ट. ओके, नो रिएक्शन. ओके, दोनही केस मध्ये जे आहे ते तिथे रिएक्शन घडून येणार नाही आणि प्रोडक्ट एक फॉर्म होणार आहे. का, कारण इथे नायट्रोजनला रिप्लेसेबल हायड्रोजनच अटॅच नाही. ओके, नायट्रोजनला जर रिप्लेसेबल हायड्रोजन अटॅच असता तो Cl सोबत रिॲक्ट झाला असता, मग COCH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच झाला असता, पण इथे नायट्रोजनला काय आहे, तीनही अल्किल ग्रुप अटॅच आहे, त्याच्यामुळे तिथे जे आहे ते तिथे COCH3 ग्रुप जो आहे ऍसिटिल ग्रुप जो आहे तो डायरेक्टली नायट्रोजनला अटॅच होऊ शकत नाही, आणि त्याच्यानंतर जो आहे तो इथे प्रोडक्ट जो आहे तो मिळत नाही. म्हणजेच काय इथे, बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम on nitrogen in case of tertiary amine, that tertiary amine does not react with acetylating agent and doesn't form the product, so there will be the no reaction. ओके, मग आता याच्यामध्ये इथे लक्षात आलं, इथे रिप्लेसेबल हायड्रोजन नसल्यामुळे जो आहे तो COCH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच होऊन राहिलेला नाहीये. ओके, आणि त्याच्यानंतर तिथे जो आहे तो प्रोडक्ट मिळून राहिलेला नाहीये. मग आता तिघांच्या बाबतीत आपण बघू, प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन केली, प्रोडक्ट काय मिळाला, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन. सेकंडरी अमाइन सोबत रिएक्शन केली, प्रोडक्ट काय मिळाला, मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन. ओके, आता आपण इथे टर्सरी अमाइन सोबत रिएक्शन जी आहे ती घडून आणण्याचा प्रयत्न केला, पण रिएक्शन घडून आलेली नाही. का घडून आली नाही, कारण इथे नायट्रोजनला रिप्लेसेबल हायड्रोजन अटॅच नाहीये. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, टर्सरी अमाइन डज नॉट शो द रिएक्शन. मग सेकंडरी अमाइन आणि प्रायमरी अमाइन पासून जर आपल्याला टर्सरी अमाइन जो आहे तो सेपरेट करायचा असेल, ओके, सेपरेट करायचा असेल म्हणजे डिस्टिंग्विश करायचा असेल, तर आपण जे आहे ते या रिएक्शनचा जो आहे तो तिथे वापर करू शकतो. हाऊ विल यू डिस्टिंग्विश प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन फ्रॉम टर्सरी अमाइन, तर मग त्या केसमध्ये जे आहे ते तुम्ही असे त्या तीनही अमाइनचं जे आहे ते ऍसिटिलेशन घडून आणू शकता, आणि ऍसिटिलिनच्या बेसिस ऍसिटिलिन
ऍसिटिल क्लोराईड सोबत जे आहे ते रिएक्शन जे आहे ते तिथे घडून आणू शकता किंवा ऍसिटिक अनहायड्रेट सोबत जे आहे ते रिएक्शन घडून आणू शकता आणि तिथे जे प्रोडक्ट मिळणार त्याच्यावरून जे आहे ते तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये हा जो आहे हा प्रायमरी अमाइन आहे, हा सेकंडरी अमाइन आहे, हा टर्सरी अमाइन आहे. कारण तीनही जर अननोन असतील, ओके, आता याच्यामध्ये हा प्रायमरी अमाइन आहे, हा सेकंडरी अमाइन आहे, हा टर्सरी अमाइन आहे, हे मी तुम्हाला सांगितलं म्हणून ठीक आहे. जर समजा सांगितलं नसतं तर तुम्हाला काय करावं लागलं असतं, लॅबोरेटरी टेस्ट जर तुम्हाला सांगितली असती, 3 अमाइन मी तुम्हाला 3 प्रकारचे दिले आणि तुम्हाला जर म्हटलं की ओळखा यातला प्रायमरी अमाइन कुठला आहे, सेकंडरी अमाइन कुठला आहे, टर्सरी अमाइन कुठला आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तीनही अमाइन घेणार, तीनही अमाइनची रिएक्शन एकतर ऍसिटिल क्लोराईड सोबत करणार, एकतर ऍसिटिक अनहायड्रेट सोबत करणार. तर जर समजा आता तुम्ही कुठलाही ऍसिटिलेटिंग एजंट घेतला तर ज्या अमाइन सोबत रिएक्शनच घडून येत नाही तर तुम्ही काय म्हणणार, तो टर्सरी अमाइन आहे. आणि ज्या अमाइन सोबत रिएक्शन केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट हा मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन मिळेल तर तुम्ही काय म्हणणार की हा सेकंडरी अमाइन आहे. आणि अशा अमाइन सोबत जिथे प्रोडक्ट जो आहे तो कुठला मिळून राहिलेला आहे तिथे मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन, मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन हा जो आहे हा प्रोडक्ट मिळून राहिलेला आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचं कन्क्लुजन काय असेल तो कुठला आहे, प्रायमरी अमाइन आहे. अशा प्रकारे जो आहे ते लॅबोरेटरीमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाइन जे आहेत एकमेकांपासून डिस्टिंग्विश करण्यासाठी जे आहे या रिएक्शनचा जो आहे तो तिथे वापर करत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे अजून एखादं एक्झाम्पल, आता हे तर जनरल रिएक्शन झाली, जनरल प्रोटोकॉल झाला. आता क्वेश्चन जो आहे तो कशा प्रकारचा असू शकतो. ओके, तर आता याच्यामध्ये आपण एखादा पर्टिक्युलर स्पेसिफिक जे आहे ते एक्झाम्पल घेऊ, कारण याच्यामध्ये मी तीनही ज्या रिएक्शन दाखवल्या होत्या तर त्याच्यामध्ये जनरल एक्झाम्पल जे आहे ते मेन्शन केलेले होते. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारलेला आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिल क्लोराइड, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिल क्लोराइड ऑन इथिल अमाइन. मग आता याच्यामध्ये C2H5NH2, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिल क्लोराइड ऑन इथिल अमाइन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन समजा असा असेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड ऑन डायमिथिल अमाइन, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड ऑन डायमिथिल अमाइन. अशा प्रकारचा जर क्वेश्चन असेल तर मग आता याच्यामध्ये प्रोडक्ट जे आहे ते कसे मिळतील. हा जो आहे हा प्रायमरी अमाइन आहे, ओके, त्याच्यानंतर हा जो आहे हा सेकंडरी अमाइन आहे. नायट्रोजनला इथे 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे, नायट्रोजनला इथे जो आहे तो एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे. आता याच्यामध्ये प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन झाल्यानंतर मोनो ऍसिटिल अल्किल अमाइन हा प्रोडक्ट मिळेल आणि सेकंडरी अमाइन सोबत रिएक्शन झाल्यानंतर मोनो ऍसिटिल डायअल्किल अमाइन हा प्रोडक्ट मिळेल. मग आता जे प्रोडक्ट मिळतील ते आपण तिथे जे आहे ते फाइंड आउट करू. C2H5NH, कारण इथला एक हायड्रोजन Cl सोबत रिएक्ट होणार, म्हणजे प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला इथे C2H5NH C डबल बॉन्ड CH3. ओके, आणि इथला Cl आणि इथला एक हायड्रोजन, बाय प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला HCl, कुठला मिळेल HCl. ठीक आहे, या केसमध्ये इथला एक हायड्रोजन आणि हा जो आहे हा ऑक्सिजनला अटॅच होणार आणि हा COCH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच होणार. जो प्रोडक्ट मिळेल तो कसा असेल CH3, ओके, N CH3 C डबल बॉन्ड CH3, ओके, COCH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच होणार, इथला हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होणार, बाय प्रोडक्ट काय मिळणार CH3 C डबल बॉन्ड OH, CH3 C डबल बॉन्ड O, ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होणार. ओके, मग आता हे जे प्रोडक्ट मिळालेले आहे त्यांचं आपल्याला नेमिंग करायचं आहे. मग आता इथे नेमिंग कसं करणार, आता ह्याच्यामध्ये हा झाला मोनो ऍसिटिल, ओके, हा झाला इथिल आणि पॅरेंट फंक्शनॅलिटी कुठली आहे अमाइन. मग नेमिंग कसं होणार, मोनो ऍसिटिल इथिल अमाइन, मोनो ऍसिटिल इथिल अमाइन, त्याचं नेमिंग करायचं आहे. ओके, इथे एक ऍसिटिल ग्रुप इथे प्रेझेंट आहे, मग काय म्हणणार मोनो ऍसिटिल, मोनो ऍसिटिल 2 मिथिल ग्रुप आहे नायट्रोजनला अटॅच, डायमिथिल कुठला 2 मिथिल असल्यामुळे डायमिथिल आणि पॅरेंट फंक्शनॅलिटी कुठली आहे अमाइन. मग याचं नाव काय होणार मोनो ऍसिटिल डायमिथिल अमाइन. ओके, आलं रिएक्शन लक्षात. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन तिथे जे आहेत ते असू शकतात. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिल क्लोराइड
ऑन इथिलामाइन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड ऑन डायमिथिल अमाइन. अजून कुठलाही जो आहे तो अमाइन तिथे मेन्शन केलेला असू शकतो. आणि ही रिॲक्शन जी आहे ती कोणाच्या प्रेस मध्ये प्रायमरीली घडून येत असते, पायरिडीन या बेसिक मीडियम मध्ये जी आहे ती रिॲक्शन घडून येत असते. ओके, लक्षात आलं. एवढं लिहून घ्या. दुसरी रिॲक्शन स्टार्ट करू. जसं आपण अगोदरची रिॲक्शन मध्ये जे आहे ते ऍसिटिलेशन केलं, तसंच आपण जे आहे ते तिथे बेन्झॉइलेशन जे आहे ते आपण अमाइनचं करू शकतो. ओके, ऍसिटिलेशन मध्ये जे आहे ते ऍसिटिल क्लोराइड सोबत रिॲक्शन केली, किंवा आपण जे आहे ती रिॲक्शन जी आहे ते ऍसिटिक अनहायड्राइड सोबत जे आहे ते करू शकतो. जर आपल्याला बेन्झॉइलेशन जर आपल्याला घडून आणायचं असेल, ओके, बेन्झॉइलेशन ऑफ अमाइन, तर आपल्याला जो आहे तो बेन्झोइल क्लोराइड जो आहे ते यूज करावा लागेल. जसं आपण ऍसिटिल क्लोराइड यूज केला, तसाच बेन्झोइल क्लोराइड जर आपण तिथे अमाइन सोबत रिॲक्शन घडून आणली, तर तिथे जो आहे तो बेन्झॉइलेशन ही प्रोसेस जी आहे ती घडून येणार. आता ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनला म्हणत असतात स्कॉटन बाउमन रिॲक्शन. अतिशय महत्वाची रिॲक्शन आहे. बऱ्याचदा जो आहे तो याच्यावर क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. ओके, राइट अ नोट ऑन स्कॉटन बाउमन रिॲक्शन. ओके, और व्हॉट इज मीन बाय बेन्झायलेशन ऑफ अमाइन. ओके, तर आता याच्यामध्ये पहिले आपण याचं जे ही नेम रिॲक्शन आहे, नेम रिॲक्शन असल्यामुळे जे आहे ते आपण पहिले तिथे स्टेटमेंट मेन्शन करायचं. स्टेटमेंट मेन्शन केल्यानंतर जे आहे ते तिथे जनरल रिॲक्शन मेन्शन करायची, आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते तिथे एखादं एक्झाम्पल जे आहे ते तिथे दाखवायचं. म्हणजे 3 मार्कचा क्वेश्चन असेल तर तिथे 3 मार्क जे आहे ते सहज कव्हर होऊन जातात. मग आता याच्यामध्ये पहिले मी जे आहे ते इथे जनरल रिॲक्शन जी आहे ते मेन्शन करतोय. ओके, तर आता याच्यामध्ये स्कॉटन बाउमन रिॲक्शन मध्ये जे आहे तुम्ही इथे डायरेक्टली जे आहे पहिले स्टेटमेंट तयार करण्याच्या आधी पहिले तुम्हाला रिॲक्शन कशा प्रकारे घडून येत असते आहे ते मेन्शन करतो. आता याच्यामध्ये हा जो आहे हा RNH2 आहे. ओके, अमाइन घेतलेला आहे. या अमाइनची रिॲक्शन जी आहे ती आपण घडवून आणलेली आहे C6H5 C डबल बॉन्ड OCl. ओके, याला काय म्हणत असतात, बेन्झोइल क्लोराइड. काय म्हणत असतात, बेन्झोइल क्लोराइड. जसा ऍसिटिल क्लोराइड, इथं CH3 अटॅच असेल तर ऍसिटिल क्लोराइड. ओके, आणि इथे CH3 च्या ऐवजी C6H5, ओके, म्हणजे बेन्झिन रिंग अटॅच असेल या COCl ग्रुपला, तर याला काय म्हणणार आपण इथे, बेन्झोइल क्लोराइड. एखादा अमाइन असेल त्याची रिॲक्शन जर आपण बेन्झोइल क्लोराइड सोबत जर घडून आणली इन प्रेझेन्स ऑफ बेसिक सॉल्व्हंट पायरिडीन. ओके, आता ही रिॲक्शन जी आहे पायरिडीन या सॉल्व्हंटच्या प्रेस मध्ये जी आहे ती घडून येत असते. ओके, आणि बऱ्याचदा जे आहे ही रिॲक्शन इन अब्सेन्स ऑफ बेसिक सॉल्व्हंट म्हणजे इन अब्सेन्स ऑफ पायरिडीनच्या प्रेस मध्ये सुद्धा जी आहे ती तिथे घडवून आणत असतात. ओके, आणि सहज जे आहे याची रिॲक्शन जी आहे ती याच्यासोबत घडून आल्यानंतर जो आहे तो तिथे डिझायरेबल प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होत असतो. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे जो प्रोडक्ट मिळणार तो प्रोडक्ट कशा प्रकारचा असेल. ओके, आता याच्यामध्ये RNH2 आहे, त्याची रिॲक्शन जी आहे म्हणजे हा जो आहे हा अमाइन आहे. ओके, त्याची रिॲक्शन जी आहे ती कोणासोबत घडून आणलेली आहे, BeNZOYl बेन्झोइल क्लोराइड सोबत. ओके, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. इथे रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, मग इथला हायड्रोजन जो आहे तो या Cl सोबत रिॲक्ट होणार. काय फॉर्म होणार, HCl. मग आता हा जो C डबल बॉन्ड C6H5 आहे तो कशाला अटॅच होणार, नायट्रोजनला. जो प्रोडक्ट मिळेल तो कसा असेल, RNH C डबल बॉन्ड C6H5 हा Cl आणि इथला हायड्रोजन, बाय प्रोडक्ट काय मिळेल, HCl. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणून येणार. मग आता इथे जो प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे त्या प्रोडक्टचं नाव काय असेल. ओके, तर या प्रोडक्टचं नाव जे आहे ते अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो, N-मिथिल, ओके, बेन्झामाइड. काय म्हणू शकतो याला आपण इथे, N-मिथिल बेन्झामाइड. ओके, आता याच्यामध्ये हा जो आहे हा C6H5 आहे, त्याला कुठला ग्रुप अटॅच आहे, CONH2. फक्त आता इथे NH2 च्या ऐवजी NH आहे, कारण नायट्रोजनला काय अटॅच आहे, R अटॅच आहे. पण पॅरेंट कंपाऊंड पहिले तिथे शोधा. बेन्झिन रिंग आहे C6H5, बरोबर, त्याला अटॅच आहे C डबल बॉन्ड. त्याच्यानंतर काय आहे NH2. ओके,
गृहीत धरा, कारण इथला फक्त हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे आर नी, पण पॅरेंट कंपाऊंड हा आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. तुम्हाला माहिती आहे बेन्झीन रिंगला डायरेक्टली NH2 अटॅच असेल त्याला ॲनालिन म्हणतात, पण बेन्झीन रिंगला NH2 जर C डबल बॉन्ड ग्रुप थ्रू अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो इथे बेन्झामाइड. तो पॅरेंट कंपाऊंड इथे मला बेन्झामाइड दिसून राहिलेला आहे आणि या नायट्रोजनला काय अटॅच आहे अल्किल ग्रुप अटॅच आहे आणि नायट्रोजनला डायरेक्टली अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणून याला आपण काय म्हणू शकतो N अल्किल. पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे बेन्झामाइड. ओके, N अल्किल बेन्झामाइड जो आहे तो प्रोडक्ट इथे जो आहे तो फॉर्म होत असतो. तर याच रिएक्शनला जे आहे ते काय म्हणत असतात स्कॉटन बाउमन रिएक्शन म्हणत असतात आणि यालाच काय म्हणत असतात बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन. ओके, का बेन्झॉयलेशन म्हटलेलं आहे हे तुम्हाला जे आहे ते आता इथे लक्षात आलं असेल. द रिएक्शन इन विच द हायड्रोजन ॲटम ऑफ नायट्रोजन ॲटम ऑफ अमाइन is replaced by COC6H5 group benzoyl group and to form N-alkyl benzamide. Okay, that reaction is called as benzylation reaction. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे ते बेन्झॉयलेशन घडून आलेलं आहे कारण अमाइन मध्ये नायट्रोजनला अटॅच असलेला हायड्रोजन रिप्लेस होऊन राहिलेला आहे बेन्झोइल ग्रुपनी C डबल बॉन्ड C6H5 या ग्रुपनी, म्हणून याला काय म्हटलेलं आहे बेन्झॉयलेशन म्हटलेलं आहे. आणि या रिएक्शनला जे आहे एक स्पेसिफिक जे आहे ते नेम आहे, या रिएक्शनला काय म्हणत असतात स्कॉटन बाउमन रिएक्शन. ओके, स्टेटमेंट कसं तयार करणार, समजा जर तुम्हाला स्टेटमेंट जर लिहायचं असेल, the reaction in which the amine is allowed to react with benzoyl chloride in presence of pyridine and to form N-alkyl benzamide. Okay, that reaction it is called as Schotten-Baumann reaction. Okay, आलं लक्षात. मग आता याच्यामध्ये जे आहे इथे मी जनरल एक्झाम्पल घेतलेलं आहे, तर आता याच्यामध्ये स्पेसिफिक समजा इथिल अमाइन असेल किंवा ॲनालिन असेल किंवा मिथिल अमाइन असेल, त्याची रिएक्शन जर आपण बेन्झोइल क्लोराइड सोबत जर केली तर प्रोडक्ट जो मिळतो तर त्याचं नेमिंग जे आहे ते आपण कसं करणार. ओके, तर ही जनरल रिएक्शन झाली. आता याच्यामध्ये जे आहे ते आपण स्पेसिफिक एखादं एक्झाम्पल कन्सिडर करू. आता याच्यामध्ये आहे C2H5NH2. कुठला घेतलेला आहे मी इथे इथिल अमाइन घेतलेला आहे. ओके, इथिल अमाइनची रिएक्शन कशासोबत केलेली आहे बेन्झोइल क्लोराइड सोबत. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे जो प्रोडक्ट मिळेल तो कशा प्रकारचा असेल ते आपल्याला गेस करायचं आहे. तर आता याच्यामध्ये इथे रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, पण इथला जो हायड्रोजन आहे तो इथल्या Cl सोबत रिएक्ट होणार, बाय प्रोडक्ट फॉर्म होणार इथे HCl. मग हा जो COC6H5 येतो नायट्रोजनला अटॅच होणार, म्हणजे जो प्रोडक्ट मिळेल तो असा असेल C2H5NH. ओके, कारण इथला एक हायड्रोजन या Cl सोबत रिएक्ट होणार आणि हा COC6H5 नायट्रोजनला अटॅच होणार. ओके, मग आता याच्यामध्ये बेन्झामाइड C6H5 CONH2 that will be called as बेन्झामाइड. बेन्झामाइड मध्ये नायट्रोजनला अटॅच असलेला हायड्रोजन तो रिप्लेस कशाने झालेला आहे इथिल ग्रुपने. मग याचं नाव काय होणार N इथिल बेन्झामाइड. प्रोडक्ट काय असेल तो N इथिल बेन्झामाइड. हा जो आहे तो इथे प्रोडक्ट फॉर्म होणार लक्षात. आणि इथला हायड्रोजन आणि हा Cl बाय प्रोडक्ट काय असेल तुमचा इथे HCl. बरोबर आहे. तर या रिएक्शनला म्हणत असतात बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन, दॅट विल बी कॉल्ड एज अ स्कॉटन-बाउमन रिएक्शन. ओके, अजून एखादं एक्झाम्पल जे आहे ते बघू. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ बेन्झोइल क्लोराइड विथ ॲनालिन. ओके, ऑन ॲनालिन. तर आता याच्यामध्ये जे आहे ते आपण ॲनालिनची रिएक्शन जी आहे ती इथे बघू. ॲनालिन कंडेन्स फॉर्म मध्ये इथे मेन्शन करतोय C6H5NH2. बेन्झीन रिंगला जर NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणत असतात ॲनालिन. ओके, कंडेन्स फॉर्म मध्ये मेन्शन केलं आहे C6H5NH2. याची रिएक्शन आता याच्यासोबत झाली. आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट कशा प्रकारचा असेल. ओके, तर इथला हायड्रोजन आणि Cl बाय प्रोडक्ट असेल तुमचा HCl. बाय प्रोडक्ट मी इथे मेन्शन करतोय. ओके, मग आता हा जो COC6H5 येतो कशाला अटॅच होणार या नायट्रोजनला, म्हणजे जो प्रोडक्ट मिळेल तो असा असेल
H5NH C डबल बॉन्ड O C6H5 ओके आणि बाय प्रोडक्ट असेल HCl बरोबर आहे. म्हणजेच आता याच्यामध्ये जे आहे तुमच्या लक्षात आलं असेल इथला जो हायड्रोजन आहे तो Cl सोबत रिॲक्ट होऊन राहिलेला आहे आणि हा जो बेन्झोइल क्लोराइड मधला C6H5CO ग्रुप जो आहे बेन्झोइल ग्रुप जो आहे तो कशाला अटॅच होऊन राहिलेला आहे नायट्रोजनला अटॅच होऊन राहिलेला आहे आणि हा जो आहे तो तिथे प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे. मग आता याचं नेमिंग कसं करणार त्याचं नेमिंग पॅरेंट कंपाऊंड बेन्झामाइड C6H5NH2 बेन्झामाइड. आता याच्यामध्ये नायट्रोजनला अटॅच आहे C6H5 ओके मग नायट्रोजनला डायरेक्टली फिनिल ग्रुप अटॅच आहे C6H5 ग्रुपला जे आहे ते आपण काय म्हणत असतो फिनिल ग्रुप जे आहे ते अशा प्रकारे डेझिग्नेट करत असतो. मग आता हा फिनिल ग्रुप आहे मग हा फिनिल ग्रुप नायट्रोजनला अटॅच आहे मग याचं नाव काय होणार N फिनिल N फिनिल आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे बेन्झामाइड ओके. तर याचं नेमिंग जे आहे ते N फिनिल बेन्झामाइड जे आहे ते आपण अशा प्रकारे करू शकतो ओके. तर आता याच कंपाऊंडला जे आहे C6H5NH C डबल बॉन्ड O C6H5 यालाच म्हणत असतात बेन्झानिलाइड. काय म्हणत असतात बेन्झानिलाइड. हे बेन्झानिलाइड जे आहे त्याचं स्पेसिफिक नेम आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे BENZANILID ओके BENZANILID बेन्झानिलाइड म्हणत असतात त्याला. तुम्ही याला N फिनिल बेन्झामाइड म्हणू शकता ओके किंवा जर NHCO या ग्रुपला दोनही साइडनी म्हणजे नायट्रोजनला सुद्धा C6H5 आणि C डबल बॉन्ड O ग्रुपला सुद्धा C6H5 जर अटॅच असेल तर हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं नेमिंग जे आहे ते कशा प्रकारे करत असतात N फिनिल बेन्झामाइड किंवा त्याचं स्पेसिफिक नेमिंग काय आहे बेन्झानिलाइड ओके. लक्षात आलं म्हणजे ही कुठली आहे स्कॉटन बाउमन रिॲक्शन याला काय म्हणत असतात बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन ओके. जसं आपण ऍसिटिलेशन बघितलं तसंच आपण आता इथे काय केलेलं आहे बेन्झॉयलेशन म्हणून आणलेलं आहे ओके. नेक्स्ट जी महत्वाची रिॲक्शन आहे ती आहे हॉफमन्स कार्बिलामाइन रिॲक्शन ओके. आता या रिॲक्शनला जे आहे ते कार्बिलामाइन रिॲक्शन का म्हणत असतात कारण आता या रिॲक्शन मध्ये कार्बिलामाइन फॉर्म होत असतो. कार्बिलामाइन म्हणजे हा जो RNC आहे अल्किल आयसोसायनाइड CN सायनाइड NC आयसोसायनाइड तर हा काय आहे अल्किल आयसोसायनाइड आहे ओके बरोबर आहे. मग आता या रिॲक्शन मध्ये अल्किल आयसोसायनाइड म्हणजेच त्याला काय म्हणत असतात कार्बिलामाइन ओके. तर या रिॲक्शन मध्ये कार्बिलामाइन फॉर्मेशन घडून येत असते म्हणून याला जे आहे ते कार्बिलामाइन रिॲक्शन म्हणत असतात ओके. आणि ही रिॲक्शन जी आहे जनरली प्रायमरी अमाइन ओके मग तो ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक अमाइन असेल तर तेच अमाइन जे आहे ती ही रिॲक्शन जी आहे ती शो करत असतात ओके. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो दिस रिॲक्शन इज शोन बाय प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन ऑर प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन किंवा ॲलिफॅटिक अमाइन जो आहे ही रिॲक्शन जी आहे ती शो करू शकतात. सेकंडरी अमाइन आणि टर्सरी अमाइन ही रिॲक्शन शो करू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ही डिस्टिंग्विश टेस्ट आहे. सेकंडरी आणि टर्सरी अमाइन पासून जर आपल्याला प्रायमरी अमाइन जर वेगळा करायचा असेल तर कार्बिलामाइन रिॲक्शनचा जो यूज आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो लॅबोरेटरीमध्ये करत असतात ओके. तर ही एक जी आहे ही डिस्टिंग्विश टेस्ट आहे ओके. तर आता याच्यामध्ये मी जो आहे तो इथे प्रायमरी अमाइन घेतलेला आहे. मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा अल्किल ग्रुप घेतला म्हणजे मी हा जो इथे मेन्शन केलेला आहे इथे तुम्ही जर CH3 किंवा C2H5 घेतला असेल तर त्याला आपण जे आहे ते ॲलिफॅटिक अमाइन म्हणणार ओके. आणि जर इथे बेन्झीन रिंग अटॅच असेल नायट्रोजनला तर आपण त्याला काय म्हणणार ॲरोमॅटिक अमाइन म्हणणार म्हणजे तो काय होणार ॲनालिन बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये मी पहिले जनरल एक्झाम्पल जे आहे ते इथे घेतो आहे हॉफमन्स कार्बिलामाइन रिॲक्शन. तर पहिले जे आहे आता याचं स्टेटमेंट लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो व्हेन द ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक अमाइन इज अलाउड टू हीटेड विथ क्लोरोफॉर्म CHCl3 ला काय म्हणत असतात क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ alcoholic KOH then it gives alkyl isocyanide that is carbylamine as a product. This reaction it is called as Hofmann's carbylamine reaction. Okay,
मग आता याच्यामध्ये पहिली जी आहे ती रिएक्शन कशी घडून आलेली आहे, RnH2 आहे, त्याला जे आहे ते हीट केलेलं आहे क्लोरोफॉर्म सोबत, ओके, इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH, ओके, अल्कोहोलिक KOH या मीडियम मध्ये जी आहे ती रिएक्शन घडून येणार. मग आता याच्यामध्ये हा जो R आहे त्याला अटॅच आहे नायट्रोजन, या नायट्रोजनला जो आहे तो कार्बन अटॅच होणार, मग काय फॉर्म होणार RNC, म्हणजे RNC अल्किल आयसोसायनाइड, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये इथे 3 Cl आहे, इथे 3 K आहे, आफ्टर हिटिंग काय फॉर्म होणार इथे थ्राइस KCl फॉर्म होणार, ओके. मग आता याच्यामध्ये इथले 2 हायड्रोजन, हा एक हायड्रोजन झाले, टोटल हायड्रोजन 3, हे 3 हायड्रोजन, ओके, किती झाले 6 हायड्रोजन, आणि ऑक्सिजन किती आहे KOH मध्ये 3 ऑक्सिजन आहे, 6 हायड्रोजन 3 ऑक्सिजन, काय फॉर्म होणार थ्राइस KOH. पण प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला कार्बिलामाइन, म्हणजे प्रोडक्ट जो मिळेल तो कुठला असेल तुमचा अल्किल आयसोसायनाइड, ओके. तर आता ही रिएक्शन जी आहे ती फक्त प्रायमरी अमाइन जो आहे तो शो करत असतो, सेकंडरी अमाइन किंवा टर्सरी अमाइन जी आहे ती ही रिएक्शन शो करत नाही, ओके. म्हणून त्याला मी अगोदरच काय म्हटलेलं आहे डिस्टिंग्विश टेस्ट म्हटलेलं आहे, ओके. सेकंडरी टर्सरी अमाइन आहे, प्रायमरी अमाइन आहे, आणि त्या तिघांमधून प्रायमरी अमाइन जर आपल्याला वेगळा करायचा असेल तर आपण कार्बिलामाइन रिएक्शनच्या सहाय्याने जे आहे ते करू शकतो. आता याच्यामध्ये एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल आपण इथे बघू, ओके. आता याच्यामध्ये इथिलामाइन आहे C2H5NH2, इथिलामाइन, याची रिएक्शन मी कशासोबत केली CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म सोबत केली, ओके, इन प्रेझेन्स ऑफ KOH, अल्कोहोलिक KOH, ओके. देन आफ्टर हिटिंग इथे जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट कशा प्रकारचा असेल, ओके. तर आता हा जो C2H5N आहे त्याला अटॅच होणार या क्लोरोफॉर्म मधला जो कार्बन आहे तो या नायट्रोजनला अटॅच होणार, प्रोडक्ट मिळेल तुम्हाला C2H5NC, C2H5NC म्हणजेच काय मिळेल इथिल आयसोसायनाइड, काय मिळेल इथिल आयसोसायनाइड, ओके. मग आता इथले 3 Cl आणि इथले 3 K, बाय प्रोडक्ट काय मिळेल थ्राइस KCl, ओके. त्याच्यानंतर इथले 3 हायड्रोजन, KOH मधले 3 हायड्रोजन, हा एक हायड्रोजन 4 हायड्रोजन, आणि इथले 2 हायड्रोजन 6 हायड्रोजन, ओके. आणि त्याच्यानंतर हे 3 ऑक्सिजन, याच्यापासून काय फॉर्म होणार थ्राइस H2O, ओके. म्हणजे याच्यामध्ये जे आहे हालोजनचा लॉस घडून येणार आणि डिहायड्रोलिसिस घडून येणार, आणि प्रोडक्ट काय मिळणार इथे तुम्हाला अल्किल आयसोसायनाइड, ओके. या रिएक्शनला म्हणून काय म्हटलेलं आहे, म्हणजेच काय फॉर्म होणार अल्किल आयसोसायनाइड फॉर्म होणार, म्हणजेच काय फॉर्म होणार कार्बिलामाइन फॉर्म होणार, म्हणून या रिएक्शनला काय म्हटलेलं आहे हफमन्स कार्बिलामाइन रिएक्शन, ओके. मग आता याच्यामध्ये ही जनरल रिएक्शन, हे एक एक्झाम्पल स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही तयार करू शकता. द रिएक्शन इन विच द प्रायमरी ॲलिफेटिक आर aromatic amine is allowed to react with chloroform, allowed to heated with chloroform in presence of alcoholic KOH, then it gives alkyl isocyanide, that is carbylamine, as a product. This reaction it is called as Huffman's carbylamine reaction, okay. लक्षात आलं. तर ह्या ज्या आहेत ह्या आपण आज रिएक्शन बघितल्या, उद्याच्या लेक्चर मध्ये जे आहेत त्या पुढच्या रिएक्शन आहेत ते आपण बघू, ओके. तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर तुमच्या क्युरीज जे आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे जरी विचारल्या तर मी तुमच्या त्या क्युरीज जे आहेत ते क्लिअर करायचे, ओके. तर होप्स आजचा जो आपण पॉइंट घेतलेला आहे तो तुम्हाला समजला असेल. घरी जे आहे ते व्यवस्थित रिएक्शन जे आहे ते तुम्ही ओव्हरलुक करा. आता व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही केव्हाही त्याला पॉज करू शकता, केव्हाही बघू शकता, नंबर ऑफ टाइम्स बघू शकता, ओके. कारण आपण जर गोष्टी ऑनलाईन जर मी शिकवल्या, कारण मला माहिती आहे कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन मधल्या ज्या रिएक्शन आहे कम्पॅरेटिव्हली बाकी जे युनिट आहे त्यांच्यापेक्षा थोड्या किचकट आहे, ओके. अजून आपण मेकॅनिझमचा पार्ट स्टार्ट केलेला नाहीये, म्हणून मी ते जर एकदा तुम्हाला जर शिकवलं 1 तास तुम्ही ते व्यवस्थित क्युरियोसिटीने ऐकणार, पण नंतर जे आहे ते तुम्हाला त्याच्यावर 2-1 दिवसानंतर विसर पडणार, मग त्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही, ओके. म्हणून जे आहे ते मी आता व्हिडिओ याच्यासाठी तयार करून राहिलो, म्हणजे तुम्हाला जे आता तुमचं ओपिनियन तेच होतं बऱ्याच जणांचं, आणि मलाही असं वाटायचं की तुम्हाला जे आहे ते याच्यावरून बराचसा फायदा होऊ शकतो. आपलं टार्गेट काय सिलेबस कंप्लीट करणे, त्याच्यानंतर याच्या सिलेबस तर कंप्लीट होणारच आहे, पण मेन टार्गेट काय आहे की तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित इथे कळलं पाहिजे, ओके. कारण बऱ्याच दिवसाचा गॅप पडलेला आहे, तुम्हाला जे आहे ते तिथे स्वतःहून जे आहे ते सेल्फ स्टडी जी आहे ते करावं लागून राहिलेली आहे. पण असं जर तुमच्याकडे जर असलं
व्हिडिओ तुम्ही केव्हाही जो आहे तो बघू शकता. तुमच्याकडे बुक्स आहेत त्याच्यातून रेफरन्स वगैरे घ्यायचे आणि काही तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील तर त्या मी तुमच्या क्लिअर करतोच. ओके, हो, आजचा पॉईंट लक्षात आलेला आहे. उद्याचा जो आहे ते असतील नेक्स्ट केमिकल रिएक्शन्स. ओके.